नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. सुरुवातीलाच पाहूयात मोठ्या राजकीय बातम्या. आनंद दिघेंना मारलं गेलं, संपूर्ण ठाणे जिल्ह्याला माहिती. सर्व गोष्टी कालांतराने बाहेर येतील, संजय शिरसाट यांचं मोठं विधान. हे वस्तुस्थिती आता यांना काय माहिती, तसा सीन तो आहेच, मुळात आहे. आनंद दिघेला मारलं गेलं हे अख्खा ठाणा जिल्हा जाणतोय. या सगळ्या गोष्टी काही कालांतराने म्हणजे लोकांच्या लक्षात येतो, कालांतराने पुढे येतील. तेव्हा तुम्ही गप्प बसलात, पद उपभोगली आणि आज 23 वर्षानंतर प्रश्न उपस्थित करताय. मग या षडयंत्रामध्ये तुम्ही देखील होतात का? शिरसाट यांच्या वक्तव्यानंतर केदार दिघेंचा सवाल. संजय शिरसाट 23 वर्ष काय करत होते? संजय शिरसाटने हे माहिती नव्हतं? तुम्ही जर का आज म्हणताय की दिघे साहेबांचा घात झाला आणि तो उभ्या ठाण्याला माहिती आहे, याचा अर्थ तुम्ही नेते म्हटलं तर तुम्हाला पहिला माहिती असेल. मग त्यावेळेला तुम्ही का तोंड बंद करून बसलेलात? सत्ता तुमचीच. दिघेंच्या प्रकरणाची चौकशी करायची असल्यास करा. अंबादास दानवेंचा संजय शिरसाट यांच्यावर पलटवार. दिघे साहेब काही ठाण्याहून मुंबई, मुंबई येणारे नव्हते. ते ठाण्याहून डायरेक्ट मुंबईला जाणारे होते. यांना सगळ्या ठिकाणी सगळ्याच गोष्टी दिसतात. यांनी निश्चित चौकशी करावी. तुमच्या हातात सरकार. स्वार्थासाठी योजना तयार केल्यास परिणाम होईल. राज्य खड्ड्यात घातलं जात असेल तर चुकीचं. महिलांना अशा प्रकारे पैसे न देता नवीन उद्योग आणा. अनौपचारिक गप्पांवेळी राज ठाकरेंचं वक्तव्य. राज्य खड्ड्यात नाही तर प्रगतीपथावर घेऊन जाऊ. तुमचे सहकार्य हवं. राज ठाकरेंच्या अनौपचारिक गप्पांवेळीच्या वक्तव्यानंतर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. त्यांना कदाचित कुणी जी काही माहिती दिली असेल त्या आधारे ते बोललेले आहेत. परंतु आम्ही त्यांना आश्वस्त करू इच्छितो, राज्य खड्ड्यात नाही, प्रगतीपथावर घेऊन जाऊ आणि त्यासाठी तुमचं सुद्धा सहकार्य आम्हाला अपेक्षित असेल. बहिणींना टेबलावरून लाच द्यायची होती म्हणून निवडणुका पुढे ढकलल्या. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार काढायला पैसे नाहीत आणि लाडकी बहीण योजना आणतात. प्रणिती शिंदे यांची टीका. विधानसभेची घोषणा अजून झाली नाही या सरकारकडून. मुद्दामून 2 महिने पुढे ढकललं, कारण का कदाचित अजून लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी टेबलाच्या वरून एक प्रकारची लाच द्यायची होती, असा आमचा आरोप आहे. महायुतीमध्ये फिरत्या मुख्यमंत्रीपदावर चर्चा. सूत्रांची माहिती, 5 वर्षात 3ही पक्षांकडे सीएम पद जावं अशी महायुतीमध्ये चर्चा. महायुतीमधील चर्चेचा विरोधकांकडून जोरदार समाचार. मुख्यमंत्रीपद संगीत खुर्चीसारखं. अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाची इच्छा पूर्ण करायची आहे. अंबादास दानवे यांचा टोला. संगीत खुर्ची सारखं, थोडक्यात फिरतेपेक्षा संगीत खुर्ची. आज मी, उद्या तू, परवा तू. ज्याचा त्याचा तो विचार आहे. अजितदादाचा तो विचार आहे, कारण त्यांची इच्छा अशी पूर्ण होत नाही तर अशी ती पूर्ण व्हावी असं त्यांना वाटत असं. आम्ही पदासाठी नाही तर जनतेच्या सेवेसाठी सत्तेत. विरोधकांच्या टीकेनंतर प्रफुल्ल पटेल यांचं प्रत्युत्तर. काही कुठल्याही पदासाठी नाही, आम्ही फक्त महाराष्ट्राची जनतेच्या सेवेसाठी सत्तेमध्ये गेलेलो आहोत आणि या महायुती सरकारचा फायदा महाराष्ट्राचा जनसामान्याला मिळाला पाहिजे. आमच्या बहिणीला, शेतकऱ्यांना, युवकांना, प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांना मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी काम होऊन राहिलेलं आहे.